स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. भव्य उद्घाटन सोहळा. विटे शहराच्या इतिहासातील सर्वात मोठं दालन, शुद्धता व विश्वासाची 14 वर्षांची परंपरा असलेल्या नयनम प्युरिटी गोल्ड यांच्या नयनम ज्वेलर्स या दुसऱ्या शाखेचा भव्य उद्घाटन समारंभ शुक्रवार दिनांक 5 एप्रिल रोजी संपन्न होत असून विटे शहराच्या इतिहासातील अद्ययावत व भव्य ज्वेलरी शोरूमला आमच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक मान्य राधेश्याम नाना जाधव, सामाजिक कार्यकर्ते, आळसंद, विटा. विट्यातील डॉक्टरांचा भूमी अभिलेख कार्यालयाला दणका, भोंगळ कारभाराचा केला पर्दाफाश. संभाजी ब्रिगेडनेही चांगलंच खडसावलं. नकाश कोणी काढला का? कुणी सांगितलं काढायला? अधिकारी आहेत पगाराचे. खासगी माणसाच्या सह्या काढल्या केले दिला बोल नका. खासगी माणसाच्या सह्या कशा करते? काढले सरकारने. तुम्हाला माहित होतं, तुम्हाला तर कपडे येतो म्हणजे आताच पाहिजे. 15,000 रुपये माझे पैसे मागा. वेळच्या वेळी का देत नाही? पहिला ह्याचं उत्तर द्या मला. हे आत्ताची गोष्ट नाही. ह्याच्या आधी किती वेळा काय झालं? करतात तिथं? याच्यामध्ये कसं आहे साहेब, एकच प्रकारचे होत आहेत एक ना. हा विषय नाहीये. तपासून आहे ना. मॅडम बोर्ड आम्हाला माहिती आहे, बोर्ड नियम लिहिले त्याप्रमाणे द्या ना आम्हाला. आम्ही एक दिवस उशिरा येतो. बरं ह्या मॅडम सगळ्यांची तक्रार आहे. हे यांचं पालघर घालताय मग हे पालघर घालताय यांच्या चुकावर. याला काही अर्थ नाही ना. आता साहेब झालं ते पण एक प्रकार. आता विषयाचा विषय नाही, एवढा वेळ का लावला याचा विषय आहे. वेळ काय झाला उत्तर मला proper द्या. माझा वेळ का घालवला तुम्ही? एकट्याचा प्रकार नसतो. माझे एकट्याच नाही, 100 जणांचा असू दे. हा. किती दिवसात तुम्ही द्यायला पाहिजे सांगा मला. मोजणीचं तुमच्याकडे दाखल केलं किती दिवसात द्यायला पाहिजे? ऑफिसचे प्रोसिजर 10 दिवसाचे. तुम्ही हा क्लिअर सांगा, ऑफिशियल भाषेत सांगा. ऑफिशियल भाषेत सांगा. 3 महिन्याच्या आत तुम्हाला नकाशा देतो. द्यायला पाहिजे. हो, बरोबर. किती दिवस झाले पैसे आता? भरल्यानंतर. आता मोजणीची तारीख बघा आता तुम्ही. मी त्यांना जाब विचारल्यानंतर सुरुवातीला ते इकडे तिकडंच पाहत होते, आम्हाला काही दाद देत नव्हते. तर आम्ही भूमी अभिलेखच्या मॅडमना सांगितलं हे. त्यांनी मग तिथे जानकर म्हणून जे आहेत त्यांना बोलवून घेतलं आणि प्रत्यक्षात ते आम्हाला टोलवाटोलवीची उत्तरं देऊ लागली. तर त्यावेळी त्यांच्या असं लक्षात आलं की हे वेळ काढूपणाचं धोरण आहे आणि न पटणारी कारणं आम्हाला ते देत होते. आणि प्रत्यक्षात मात्र मग लगेचच आम्हाला त्यावेळी त्यांनी नकाशा दिला. याचा अर्थ लोकांना विनाकारण त्रास द्यायचं काम या भूमी अभिलेख विभागातील लोक करत आहेत असं मला वाटतं. डॉक्टर डी.वाय. पाटील पब्लिक स्कूल विटा CBSE. रोबोटिक्स, प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड, अबॅकस, सायन्स ऑलिम्पियाड, NTSE, MTSE, NSSC स्कॉलरशिप परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी. IIT, JEE आणि नीटसाठी 8वी पासून फाउंडेशन कोर्स बॅच सुरू. नवीन व प्रशस्त इमारत, 50,000 स्क्वेअर फुटांचं भव्य मैदान, तायक्वांदो प्रशिक्षण, योगा प्रशिक्षण, स्केटिंग, आर्चरी, संगीत क्लास, गिटार प्रशिक्षण, डान्स. पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्या पाल्याचा प्रवेश घ्या आणि फी मध्ये 10% व पुस्तकावर 20% सवलत मिळवा. आमचा पत्ता सुळकाई रोड, हनुमंतनगर, विटा. गेल्या अनेक महिन्यांपासून विट्यातील एका नामांकित डॉक्टरलाही भूमी अभिलेख कार्यालयाच्या भोंगळ कारभाराचा फटका बसलाय. मोजणी कामी वारंवार हेलपाटी घालूनही काम होत नसल्यानं डॉक्टरांनी संतापून विट्याच्या भूमी अभिलेख कार्यालयाला आपला दणका दाखवला. काही महिन्यांपूर्वीच तासगाव येथील भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांना अशाच भोंगळ कारभारामुळे चांगला चोप मिळाला होता. आता त्याचीच पुनरावृत्ती विट्यात होता वाचली आहे. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी धारेवर धरताच अधिकारी व कर्मचाऱ्यांची चांगलीच भंभेरी उडाली. मात्र शेवटी मोजणी कार्यालयाने आपली चूक मान्य केल्यानं या ठिकाणचा तणाव निवळलाय. विट्यातील नामांकित डॉक्टरलाही या भूमी अभिलेख कार्यालयाच्या भोंगळ कारभाराला सामोरं जावं लागलंय. सर्वसामान्य लोकांना तर इथले कर्मचारी जवळही उभा करू देत नाहीत. कायम ते आर्थिक तडजोडी करत असतात. अधिकारी कर्मचारी नसल्याचं कारण सांगतात. त्यामुळे यांचा नेहमीच सावळा गोंधळ सुरू असतो. वरिष्ठांचं याकडे दुर्लक्ष आहे. नेहमीच या कार्यालयाच्या तक्रारी समोर येतात, मात्र याकडे कोणाचे लक्ष नसतं. त्याला आता जनता कंटाळली असून आता अशी कायम दंडुके हातात घेण्याची वेळ लोकांवर आली. या घडलेल्या प्रकाराबाबत काय म्हटले डॉक्टर मानाजी कदम यांनी पाहूयात. नमस्कार, मी डॉक्टर मानाजी रघुनाथ कदम. माझ्या पत्नीच्या नावे आम्ही हनुमंतनगर येथे प्लॉट खरेदी केला होता आणि त्याची
अंतिम मोजणी करण्यासाठी आम्ही भूमी अभिलेख कार्यालयामध्ये 6 ऑक्टोबर 2023 रोजी अर्ज केला होता. अर्ज केल्यानंतर त्यांनी आम्हाला चलन जवळजवळ 1-1.5 महिन्यानंतर म्हणजे 29/11ला चलन दिलं, की जे त्यांनी लवकर देणं गरजेचं होतं. आणि आम्ही चलन दिल्यानंतर अतितातडीची मोजणीसाठी पैसे भरले आणि प्रत्यक्षात मोजणी आमची 16 फेब्रुवारी 2024ला झाली. आता मोजणी झाल्यानंतर त्याचे जे नकाशे असतात ते आपल्याला 8 दिवसात मिळणे गरजेचे असते. तसा तो नियमही आहे. परंतु आम्ही वारंवार चौकशी करून सुद्धा त्यांनी आम्हाला कुठलेही नकाशे दिले नाहीत आणि खूप टोलवाटोलवीची उत्तरं एकमेकाकडून येत होती. त्यानंतर त्याने आम्हाला एक नक्कल अर्ज करा म्हणून सांगितली, की जो आम्ही 13 मार्च 2024ला केला. नक्कल अर्ज केल्यानंतर सुद्धा 5-6 हेलपाटे मारल्यानंतर सुद्धा त्यांनी आम्हाला नकाशा न दिल्यामुळे आम्ही 1 एप्रिलला त्यांना जाब विचारायला गेलो आणि हा जाब विचारत असताना तेव्हा मात्र तिथं ते रेकॉर्ड तयार आहे असं भूमी अभिलेख मधील अधिकारी गाडवे मॅडम जे आहेत तर त्यांनी सांगितलं आणि त्यावेळी त्यांनी आम्ही प्रत्यक्षात दिलं. या सर्व प्रकारामध्ये आम्हाला असं आढळून येतं आहे की जरी आम्ही डॉक्टर असलो किंवा आणि कोण असलं तर तिथं येणाऱ्या लोकांची दाद घेतली जात नाही, वेळेवर चलन देत नाहीत. चलन देऊन तुम्ही पैसे भरले सुद्धा वेळेवर मोजणी होत नाही. जेव्हा मोजणी केली तेव्हा आसपासच्या लोकांना आम्हाला नोटीस येणे गरजेचे असते, त्या नोटीसी सुद्धा दिल्या गेल्या नाहीत. आणि मोजणी झाल्यानंतर ज्या अपेक्षित वेळेमध्ये त्यांनी नकाशे आपल्याला द्यायला पाहिजेत किंवा गुंठेवारीचे जर असतील तर ते नगरपालिकेला पाठवायला पाहिजेत, हे सुद्धा त्यांनी काम केलेलं नाही. तर यामध्ये खूप भोंगळ कारभार दिसतो आहे आणि हा कारभार सुधारण्याच्या दृष्टीनं सर्वांनी दक्ष राहणं गरजेचं आहे आणि मीडियाचा सुद्धा याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे. त्यांनी जर जनजागृती केली तर या कार्यालयाचा कारभार सुधारण्यास नक्की मदत होईल असं मला वाटतं. आणि सर्वांनी जागरूक राहून जर काही आपल्या अडचणी असतील तर या मीडियासमोर मांडाव्यात आणि प्रत्यक्ष जाऊन तिथं आपण जाब विचारावा किंवा माहितीच्या अधिकाराखाली अर्ज करावा असं मला वाटतं. स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा